नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर। अगदी मोजक्या साहित्यात साठवणीचा मसाला, रंग आणि तिखटपणासुद्धा शेवटपर्यंत तसाच राहणार व मसाला कसा साठवून ठेवायचा ते सर्व टिप्ससहित, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मसाला बनवण्यासाठी मी 3 प्रकारच्या मिरच्यांचा वापर केला आहे। सर्वात पहिली ही लवंगी मिरची, ही मी 3 किलो घेतली। लवंगी मिरची सालीने जरा पातळ असते आणि ह्या तिखटालासुद्धा जास्त असते, याचे संपूर्णपणे आपण देठ काढून घ्यायचे। दुसऱ्या प्रकारची मिरची म्हणजे संकेश्वरी मिरची, ही मी 1.5 किलो घेतले आणि याची साल जाड असते आणि ही तिखटसुद्धा असते। त्याचबरोबर या मिरचीमुळे आपल्या मसाल्याला छान रंगसुद्धा येतो। तिसऱ्या प्रकारची मिरची म्हणजे ही काश्मीरी मिरची आणि याच्यामुळे मसाल्याला रंग छान येतो आणि तिखटाला फार कमी असते। या सर्व मिरच्यांचे देठ संपूर्णपणे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे। त्याचबरोबर मी इथे धणे घेतलेत 1.5 किलो, हे चांगले स्वच्छ साफ करून घेतले। बडीशोप घेतले 1/2 किलो, तसेच त्रिफळसुद्धा 100 ग्राम घेतलेत। त्याच्यानंतर जिरं घेतले मी इथे 1/2 किलो आणि तसंच मेथीसुद्धा मी 1/2 किलो घेतले। हे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे साफ करून घ्यायचे। हे सर्व मसाले आपण भाजून घेणार। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे एवढे तेल घालून जिरं त्याच्यामध्ये सर्वात आधी आपण परतून घेणार। सर्व मसाले भाजत असताना गॅसची आच ही मंदच असावी। 5-1 मिनटं सतत परतल्यामुळे जिरं हे व्यवस्थित आपलं भाजून झालं आहे। त्यातील संपूर्ण वाफ जाण्यासाठी आपण एका पेपरवरती ते काढून ठेवायचं। त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये मी परत 2 चमचे एवढे तेल घालून मेथी सर्व भाजून घेणं। ही मेथी आपण 1/2 किलो घेतली। मेथीसुद्धा आपण मंद आचेवर जिऱ्याप्रमाणेच आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं। त्याच पातेल्यामध्ये परत 2 चमचे तेल घालून मी बडीशोप परतून घेणार। बडीशोप आपण 1/2 किलो घेतले। बाकीच्या मसाल्याप्रमाणेच बडीशोपसुद्धा आपण व्यवस्थित परतून घेणार आणि ती काढून एका पेपरवरती थंड होण्यासाठी ठेव। त्यानंतर पुन्हा 2 चमचे तेल घेऊन आपण त्रिफळ जे 100 ग्राम घेतले ते सुद्धा आपण व्यवस्थित तेलावरती परतून घेणार आणि ते परतून व्यवस्थित झाल्यानंतर एका पेपरवरती काढून घेणार आणि पूर्णपणे थंड करणार। पुन्हा 2 चमचे तेल घालून आपण त्याच्यामध्ये तमालपत्र हे व्यवस्थित असं त्याच्यावरती परतून घेणार। तमालपत्र हे मी 100 ग्राम एवढं घेतलं आहे। तमालपत्रसुद्धा भाजायला जास्त वेळ नाही लागत, ते कुरकुरीत असतात म्हणून पटकन भाजून होतात। मिरचीचे देठ काढताना जे बी खाली पडतं ते आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचं, ते फेकून द्यायचं नाही आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये तेलाचा वापर न करता आपण ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। त्यानंतर सर्वात शेवटी मी परत 2 चमचे तेल घालून धने भाजून घेणार। हे धने आपण जवळजवळ 1/2 किलो एवढे घेतलेत। ते सुद्धा मंद आचेवरती भाजून घ्यायचे आणि सतत परतत राहायचे। आपण इथे मिरची तेलावर परतणार नाही, ती डायरेक्ट उन्हामधून काढून कुरकुरीत असतानाच आपण दळायला। हे सर्व मसाले भाजून झाल्यानंतर मिरचीसोबत हे मसालेसुद्धा 1 दिवस आपण उन्हामध्ये वाळवणार आणि हा सर्व मसाला चक्कीमध्ये न देता आपण कांडप मशीनमध्ये दळायला देणार। मिरच्या दळायला देत असताना त्यासोबत आपण हलके गरम करून तेल 1/2 किलो आणि 1/2 किलो मीठ देणार। त्यामुळे आपला मसाला हा वर्षभर व्यवस्थित असा राहतो आणि मिरच्या या कांडप मशीनमध्ये दळल्यामुळे त्याच्यातला तिखटपणा हा तसाच वर्षभर टिकून राहतो। मसाला व्यवस्थित टिकून राहण्यासाठी आपण काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत तो साठवून ठेवायचा। मी ती काचेची बरणी घेतली, ती व्यवस्थित अशी स्वच्छ पुसून घेतलीत। आता थोडे थोडे करून त्याच्यामध्ये मसाला पळीने घालणार आणि जसजसं आपण मसाला बरणीमध्ये भरणार तसतसं त्याच पळीने आपण तो मसाला व्यवस्थित दाबून भरायचा, म्हणजे त्यामधील हवा पूर्णपणे काढून टाकायची। आणि बरणी अर्धी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अख्ख्या हिंगाचे खडे ठेवायचे आणि परत मसाला त्याच पद्धतीने व्यवस्थित असा दाबून दाबून भरायचा। मसाला आपण जर दाबून नाही भरला तर त्यामध्ये हवा राहणार आणि आपला मसाला लवकर खराब होईल। त्याच्यामुळे आपण हा मसाला दाबून व्यवस्थित त्याच्यामध्ये भरायचा आणि बरणी भरत आल्यावरती पुन्हा एकदा त्याच्यामध्ये हिंगाचे खडे घालून परत थोडा वरती मसाला घालून व्यवस्थित दाबून घ्यायचा। हा मसाला बनवताना आपण लवंग किंवा काळी मिरी याचा वापर नाही केला, कारण का ते आपण गरम मसाल्यामध्ये घालतो, म्हणून याच्यामध्ये आपण वापर नाही केला आहे। पूर्णपणे बरणी भरून झाल्यानंतर याला झाकण लावून व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि मसाला कधी पण काढताना आपण कोरड्या पळीने किंवा चमच्यानेच त्यातला मसाला काढ। बरणीमध्ये भरूनसुद्धा माझा एवढा मसाला उरला, तो आता मी दुसऱ्या बरणीमध्ये भरून ठेवणार। आणि जर तुम्हाला माझी मसाला बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा।